सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. करिश्मा चषक 2024 एक दिवसीय रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची मालिका, या मालिकेतील पहिला दिवस आपण पाहत आहात. नक्कीच एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष विरुद्ध रॉयल ए या दोन संघादरम्यान जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला तो संघर्ष संघाने आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते रॉयल ए या संघाला. हे आमंत्रण स्वीकारून सलामीची जोडी फलंदाज संतोष मदने आणि फलंदाज प्रभात अंबोरे यावेळेस डावाची सुरुवात करतील. नक्कीच तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल चक्रपाणी. निश्चितच एक सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक चांगली पर्वणी क्रिकेटची ही आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असेल नक्कीच एक वेगवान गोलंदाज राहुल चक्रपाणी, तर समोर आहे एक तडाखेबंद विस्फोटक फलंदाज संतोष मदने. संतोष मदने विरुद्ध राहुल चक्रपाणी, राहुल चक्रपाणी विरुद्ध संतोष मदने. कसा असेल हा बॅटल. दरम्यान पहिला चेंडू होते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला भिरकावून लावायचं होतं 6 धावांच्या दिशेने, परंतु निश्चितच बघितलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू स्किट राहायला गेला, खाली राहायला गेला, बॅट अगोदर फिरली गेली, त्यामुळे काय चेंडू गेला तो मात्र निर्धाव. या डावाचा श्रीगंश झालाय तो मात्र डॉट. या चेंडूने 0 धाव मिळते ती या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा यावेळेस चेंडू, यावेळेस मात्र बॅटचा हलकाचा फ्रश घेऊन चेंडू जातोय तो सरळ फाईन लेगच्या क्षेत्रातून 4 धावांकरिता. नक्कीच मी म्हणेल संतोष फलंदाज हा असा आहे की त्याला मात्र जास्त वेळ तुम्ही मात्र रोखून देऊ शकत नाहीयेत. संतोषने आता मात्र 4 या धावसंख्येने मात्र आपला धावसंख्येचा श्रीगणेश केलाय. नक्कीच आखो टप्प्यात चेंडू होता, चेंडूचा बघितला तर पुन्हा एकदा बॅटची ब्रश घेऊन चेंडू गेला तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा या गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा आखोटच्या टप्प्यात चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू जातोय तो आता मात्र सरळ सीमेच्या बाहेर 6 धावांकरिता. या 6 धावांचं समीकरण मात्र 6 ने वाढतंय. मी म्हटलं होतं की विस्फोटक फलंदाज आहे संतोष मदने रॉयल ए या संघाचा, परंतु आता मात्र विचार काढण्यास भाग पाडलंय ते गोलंदाज राहुल चक्रपाणी याला. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू. यावेळेस बघा वेग फार कमी होता या चेंडूवरती. नक्कीच 1 धाव आता मात्र मिळते. या एका धाव समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र बिनगडी बाद 11च्या घरामध्ये. पहिला चेंडू टाकला होता, निर्धाव टाकला होता, तदनंतर आखोट टप्प्याच्या चेंडू 4 धावा आल्या. तदनंतर पुढच्या चेंडूवरती मात्र एक बिग शॉट आपल्याला पाहायला मिळाला, बिग मोठा फटका पाहायला मिळाला. त्या चेंडूवर आल्या 6 धावा, परंतु यावेळेस मात्र स्टेअर केलं चेंडूला, सन्मान दिला गेला आणि 1 धाव आता मात्र भेटली. धावसंख्या आहे ती आता मात्र 11च्या घरामध्ये. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज प्रभात. पहिल्यांदाच आता मात्र सामना करेल राहुल चक्रपाणीचा फलंदाज प्रभात अंबोरे. प्रभात अंबोरेचा विचार केला तर तो देखील एक या फॉर्मॅटमधील जबरदस्त खेळाडू आहे, विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये देखील आपण कित्येक उत्तुंग षटकार आणि चौकार आता मात्र पण पाहिले गेलेत. या दरम्यान पुन्हा एकदा एक चांगलं बॅटल. यावेळेचा चेंडू वाको टप्पा चेंडू न समजणारा चेंडू होता, चेंडूला स्टेअर करायचं होतं, पंचांचा कोणता इशारा येत नाहीये, म्हणजेच 1 धाव आता मात्र मिळते. पंच ऑफ द बॅट, लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. धावसंख्याचं खातं मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 12च्या घरामध्ये. बघा पहिल्या चेंडू क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 3 वरती मोठे फटके आले, त्यानंतर मात्र त्यांनी चांगलं पुनरागमन केलं गोलंदाज राहुल यांनी. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा येणं पंचांचा इशारा येतोय तो मात्र चौकार. या चौकारांनिशी आता मात्र आपल्या कोठ्यातील पहिले षटक मात्र पूर्ण करतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 16च्या घरामध्ये.
वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, षटकवाला गोलंदाज दादा भोईर. यावेळेसचा चेंडू अतिशय राईट द स्लॉट. चेंडू आता मात्र भिरकावलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून सरळ 6 धावांकरिता. अतिशय सुंदर फटका, देखणा फटका. पंचांचा इशारा येतोय तो 6 धावेचा. दादा भोईरचं स्वागत केलंय फलंदाज प्रभात आंबोरे यांनी. आता मात्र 6 या धावसंख्येने. तर सांघिक धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 22च्या घरामध्ये. नक्कीच एक चांगलं बॅटर इथे पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आखो टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पंचांचा इशारा कोणताही येत नाहीये. नक्कीच म्हणजेच हा हा जी धाव असेल, ही धाव असेल ती आता मात्र लेग बाईकच्या माध्यमातून. पंच ऑफ द बॅट लेग बाईक. धन्यवाद. 23 धावसंख्या आता मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. नक्कीच मी म्हणेल संतोष मदने आणि प्रभात आंबोरे ही जोडी जितका वेळ खेळपट्टीवरती असेल ना तितका वेळ आता मात्र नक्कीच मी म्हणेल षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणार, यात मात्र कोणती शंका नाही. आणि या दरम्यान आमच्या या व्यासपीठावरती सुरेश मोहिते यांचं देखील ते शुभ आगमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. करिश्मा चषक 2024 एकदिवसीय रबर बॉलची ही स्पर्धा. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहात. रॉयल ए विरुद्ध संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. जिथे नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलं ते संघर्ष या संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते आता मात्र रॉयल ए या संघाला. आणि हे आमंत्रण स्वीकार आपण जर बघितलं तर नक्कीच जो निर्णय घेतलाय संघनायकाने बहुतेक तो कुठेतरी अंगणाशी आला की काय असं दिसतंय. कारण षटकार आणि चौकारांची आतिषबाजी बघा, वरून राजा ते येतोच आहे, परंतु या त्यांच्या स्वागताला देखील षटकार आणि चौकारांची आतिषबाजी इथं होते. या षटकारांचे समीकरण मात्र 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 29च्या घरामध्ये. संतोष मदने खेळतोय आपल्या नाबाद 21 या धावसंख्येवरती. तर प्रभात आंबोरे खेळतोय आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती. गोलंदाज दादा भोईर आता मात्र आपल्या भातातून यावेळेचा आखो टप्प्याचा चेंडू जातो त्या फाईनलीच्या क्षेत्रातून सरळ 6 धावांकरिता. नक्कीच मी म्हणेल अशा प्रकारचा तुम्ही चेंडू टाकू शकत नाही संतोष मदनेला, कारण आखो टप्प्यात चेंडू आहे आणि निश्चितच जी बॅट फिरते ना संतोष मदनेची ती मात्र बघण्यासारखी असते. बॅक टू बॅक दोन षटकार आता मात्र इथे पाहायला मिळाले ते संतोष मदनेच्या या बॅटवरून. नक्कीच मी म्हणेल चेंडूचा वेट अँड वॉच केला, चेंडूला आपल्यापर्यंत येऊन देऊन गेलं आणि त्यानंतर मात्र आपल्या बॅटचा फ्लो त्याने फायनलीच्या क्षेत्रात मात्र वळवला. आणि नक्कीच मी म्हणेल या 6 धावांचे समीकरण मात्र 6ने वाढतंय. 35 या धावसंख्येवरती आता मात्र पाहायला मिळतोय तो कोणताही गडी बाद न होता रॉयल ए हा संघ. आता मात्र दादा भोईरला विचार करण्याचा भाग पाडले की कोणत्या प्रकारचा चेंडू टाकावा जेणेकरून संतोष मदने आणि प्रभात आंबोरेला या मात्र धावापासून रोखण्यात यश येईल. मी म्हणेल नक्कीच आपण जर ब्लॉकहोल व्हॅलीमध्ये टाकले चेंडू किंवा नक्कीच गोल्डन स्पॉटवरून टेक ऑफ करण्याचे चेंडू जर आपण टाकले तर मात्र तुम्ही यशस्वी होऊ शकता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर स्थान नसतं. यावेळेचा हा चेंडू पाहिला बघितला आणि नक्कीच मी म्हणेल खराब फेकी ते म्हणतात. या एकूण अवांतर आणि 2 धावा मतलब 38 धावा आता मात्र या धावफलकावरती अंकित केला. बघा अवांतर चेंडू होता आणि खराब फेकी म्हणावी लागेल. जो एंड निवडला होता ना, बॅकअप नसताना देखील आपण थ्रो केला गेला, त्यामुळे काय मात्र 2 धावा आता मात्र मिळाल्या त्या रॉयल ए या संघाला. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला. मी म्हणेल की आजच्या या दिवसातील संपूर्ण जे खेळाडू खेळत आहेत ना या खेळपट्टीवरती, त्यामध्ये सर्वात उंच पुरा जो कोणता असेल ना खेळाडू तर तो मात्र दादा भोईर आहे. नक्कीच आत्ताचा आपण चेंडू जर बघितला रिप्लेमध्ये तर अतिशय वेगवान चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारची परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस आता मात्र आपण इथे पाहायला मिळाली. संतोष मदने खेळतोय आपल्या नाबाद 27 या धावसंख्येवरती. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू राईट इन द स्लॉट. नक्कीच मी म्हणेल आणि या मिळतात चेंडूवरती मिळतात मात्र 6 धावा. या 6 धावांचं समीकरण मात्र 6ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 24च्या घरामध्ये. धावसंख्या आहे ती आता मात्र 44. या षटकामध्ये आल्या 27 धावा. नक्कीच थोडंसं महागडं षटक टाकलं गेलंय ते यावेळेस दादा भोईरच्या करवी. मी म्हणेल आता मात्र विचार करण्याचा भाग पडले, कारण जवळपास बघितलं
तर रॉयल ए हा संघ खेळतोय जवळपास 22.00च्या सरासरीने 44 धावा मात्र कोणताही गडी बाद न करता इथे जमवलेल्या गेल्यात. पार्टनरशिपचा आपण विचार केला तर या 44 धावांमध्ये 33 धावांचं योगदान आहे ते संतोष मदनेचं आणि नक्कीच उर्वरित योगदान जे आहे ते मात्र प्रभात अंबोऱ्याचं. नक्कीच मी म्हणेल आता मात्र असा कोणता गोलंदाज आहे संघर्ष संघाकडची ही जोडी ही मात्र तो फोडू शकतो. नक्कीच गोलंदाज सतीश थोरातला आता मात्र पाचारण केलं गेलं. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी सतीश थोरात. प्रभासाठी हा चेंडू होता. चेंडूला आता मात्र आपल्याला ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये भिरकावून लावलेलं आहे. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावच्या भारमध्ये समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 46च्या घरामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र हलकासा फ्लिक केला, चेंडू जातोय तो सरळ आपल्या सीमेरच्या नजदीक. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा मात्र धावून पूर्ण करतायत. या 2 धावी समीकरण मात्र 2 ने वाढते. प्रभात जाऊन पोहोचतोय आपल्या 10 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आहे ती आता मात्र 48च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र झेल पकडणी संधी होती, परंतु निश्चितच मी म्हणेल राहुलने विश्वास ठेवला तो चेंडू अडवण्यावरती. यावेळेस आता मात्र फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते संतोष मदने आणि प्रभात अंबोरियाला. या एका धावसंख्या समीकरण मात्र 1 ने वाढते. 49 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो बिनगडी बाद रॉयल स्पोर्ट ए हा संघ. 33 धावसंख्येवरती खेळतोय तो संतोष मदने. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, घुटना टेक तमाशा च्या पद्धतीमध्ये मारलेला हा एक अतिशय सुंदर फटका. या 6 धाव समीकरण मात्र 6 ने वाढते. संतोष मदने खेळतोय आपल्या नाबाद 39 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आहे ती आता मात्र बिनगडी बाद 55च्या घरामध्ये. पंचांचा इशारा लेग बाईट्सच्या माध्यमातून 1 धाव मात्र सांगायला मिळते. धावसंख्या थांबते ती 56च्या घरामध्ये. बिनगडी बाद 56 ही एक मात्र जमेची बाजू असणार आहे. मी म्हणेल निश्चितच सतीश थोरातला आता मात्र आपल्या भातातून अस्त्र काढावे लागतील. यावेळेचा चेंडू खराब चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता. या ओव्हरपिच चेंडूवरती मात्र खरपूस समजा घेतोय फलंदाज प्रभात अंबोरे. धावसंख्या आहे आता मात्र ती या 6 धावांशी समीकरण जाऊन पोहोचते ते 62च्या घरामध्ये. अठरा चेंडूंचा खेळ संपलेला आहे. या 18 चेंडूंमध्ये जवळपास 62 धावांची घणाघाती खेळी केली ते फलंदाज संतोष मदने आणि फलंदाज प्रभात अंबोरे यांनी. गोलंदाज वैभव मोहिते. यावेळेसचा खराब चेंडू स्लोवर वन आणि नक्कीच मी म्हणेल बोनस असणार चेंडू म्हणजे फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवरती मात्र 6 धावा मिळतात त्या फलंदाज संतोष मदने आपल्या नाबाद
या दरम्यान आपण पाहत आहात आदरणीय असे तुषार भाऊ यांचे ते शुभ आगमन झालेले करिश्मा स्पोर्ट क्लब कळंबळीतर्फे आलेल्या तमाम मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच आयोजकांच्या या यादीमध्ये असणारं एक मोठं नाव अतिशय मी म्हणेल की प्रश्न कोणताही असो उत्तर मात्र एकच तुषार भाऊ तुषार भाऊ आणि तुषार भाऊ या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. कारण मी म्हणजे कळंबळीतील सर्वात मोठा नवरात्रोत्सव ज्यांच्या माध्यमातून इथे साकारला जातो असेच आमचे तुषारभाऊ जाधवांचं इथे आपण षटकार मारून स्वागत केले. फलंदाज संतोष मदने आणि वैयक्तिक 51 धावांवरती खेळतोय तर फलंदाज संतोष मदने 14 चेंडू आणि 51 धावांवरची घणाघाती खेळी करतोय. भर पावसात त्यांच्याने आग लावली तो फलंदाज संतोष मदने 7 षटकार 2 चौकारांशी मात्र 51 धावसंख्येत खेळतोय. पुन्हा या बॅटचा फरक घेऊन गेलाय. चेंडू जातोय तो थर्ड मध्ये दिशेने आणि फलंदाज संतोष मदने पहिला मोठा धक्का मिळतोय तो रॉयल ए संघाला 74 या धावसंख्येवरती. नक्कीच ज्या खेळीसाठी संतोष मदने ओळखला जातो ना त्या प्रकारची वादळी खेळी आता मात्र खेळून तो मात्र पुन्हा त्या तंबूतमध्ये परततोय. निश्चित मी म्हणेल की एक मोठी शिकार आता मग जायला सापडली ती गोलंदाज वैभव मोहिते याच्या माध्यमातून. इनेट नंबर 3 वरती आपण पाहत आहात फलंदाज अक्षय सरोदे. नक्कीच मी म्हणेल एक वादळ गेलं की दुसरं अक्षय नावाचं वादळ आता मात्र पुन्हा घोंगावत आहे ते खेळपट्टीवरती. या दरम्यान फलंदाज अक्षयने आता मात्र आले आपले हात खुले केलेत. पंच इशारा करायचा आहे. षटकार अक्षयने आता मात्र आपले हात खुले केले. षटकार ही धावसंख्या आहे ती आता मात्र 80च्या घरामध्ये. बघा वरुण राजाने देखील आपली या हजेरी लावली आहे या पूर्ण सामन्यामध्ये कारण त्याला देखील माहिती आहे की हा सामना किती मोठा आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन पर चेंडू होता. चेंडू राईट इन द स्लॉट. चेंडू जातोय तो बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार मिळतोय आणि या 86 धावा करून 87 धावांचं आव्हान उभं केलंय ते संघर्ष संघासमोर रॉयल ए या संघाने.
येणारे 24 चेंडू आणि 27 धावांची गरज, 87 धावांची गरज माफ करा. जवळपास 21.75च्या सरासरीने यावेळेस धावा जमवायच्यात. संघर्ष या संघाला. जर आपलं अस्तित्व, आपलं आव्हान करिश्मा स्पोर्ट क्लब कळंब आयोजित क्रिकेटची ही रबर बॉलची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल ना, तर मग मात्र येणारे 24 चेंडू आणि 87 धावांची गरज आहे. सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं. षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल भोईर. समोर फलंदाज, तडाखेबंद फलंदाज सतीश. यावेळेचा चेंडू नक्कीच अतिशय प्रयत्न पराकाष्ठा केली क्षेत्ररक्षकाने आणि नक्कीच मी म्हणेल फक्त एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. ते दोन्ही फलंदाज सतीश थोरात आणि दादा भोईर यांच्या माध्यमातून या जोडीला. या एका धावांशी समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या श्री गणेशा झालाय तो आता मात्र संघर्ष. पंच एक धाव, षटका. या चेंडूवरती मात्र एक धाव आता माता मिळते. या एका धावेने संघर्ष संघाचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 23 चेंडू आणि 86 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज, तडाखेबंद फलंदाज, खेळूपाड्याचा एक प्रतिष्ठित खेळाडू फलंदाज दादा भोईर. समोर आहे तो राहुल भोईर. म्हणजे बघा निश्चितच एक विस्फोटक फलंदाज विरुद्ध एक अचूक आणि नियंत्रित टप्प्यावरती मारा करणारा गोलंदाज राहुल भोईर. नक्कीच मी म्हणेल दोन्ही खेळाडू विचार केला तर यावेळेस माझा आडव्या बॅटने खेळत चेंडू होता. चेंडू जातोय तो सीमेरच्या नजदीक, जिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक संतोष मधने येतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. मात्र एक धाव आता मात्र मिळते. या एका धावने समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 2च्या घरामध्ये. सतीश थोरात खेळतोय आपल्या नाबाद 1, तर दादा भोईर खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावांती नक्कीच मी म्हणेल काही फरक पडणार नाही. परंतु यावेळेस बघा सतीश थोरातने आपली बॅट आता मात्र तळपली गेली आणि आडव्या बॅटने खेळत चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून लावलं. ते आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये 6 धावे करता. या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 8च्या घरामध्ये. आखो टप्प्यात चेंडू होता. बघितलं फलंदाज सतीशने आपल्यापर्यंत येऊन देऊ गेला. त्यानंतर शेवटच्या क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला आता मात्र भिरकावून लावलं. ते आपल्या ऑन साइड क्षेत्रातून 6 धावून करता. पहिला मोठा आत्मविश्वासपूर्ण फटका पाहायला मिळाला तो फलंदाज सतीशच्या बॅटमध्ये. आता पुन्हा एकदा चेंडू मात्र काय काय हवेत वास्तव्य करतोय. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, पुन्हा मात्र एक सुरेख झेल पूर्ण करतोय. आणि याच बरोबर फलंदाज सतीश थोरातची मात्र खेळी इथे आता मात्र संपुष्टामध्ये येते. 7 धावांचं योगदान देऊन फलंदाज सतीश थोरात आता मात्र बॅक टू द पवेलियन.
नक्कीच मी म्हणेल जवळपास सतीश थोरातचा झेल पकडून साकिबने आता मात्र या संपूर्ण या सामन्याचे मात्र चित्र त्यांनी पलटून टाकलीत. कारण नक्कीच मी म्हणेल सतीश जोपर्यंत होता ना खेळपट्टीवर तोपर्यंत मात्र नक्कीच प्रश्नाचं काहूर माजलं असेल ते रॉयल ए संघाच्या संघनायकाच्या मनामध्ये. कारण सतीश थोरात असा एक विस्फोटक फलंदाज होता की जो कोणत्याही क्षणी या सामन्यात चित्र पलटू शकला असता. परंतु साकिबने मात्र तो पकडलेला झेल आणि या झेलनी मात्र संपूर्ण या सामन्यात चित्र मात्र पलटून गेलेलं आहे. 8 या धावसंख्येवरती लागलेला पहिला मोठा झटका म्हणावा लागेल तो संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. नवीन फलंदाज तेजस नारायणवर यावेळेस बघा टप्पापर्यंत काहीसा आत येणारा चेंडू होता. फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच नुकताच तो खेळपट्टीवरती आलाय. आयसेट जर म्हणाल तर तेवढासा मात्र कन्फर्म नाहीये. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू समीकरण मात्र बघितलं तर येणारे 19 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. संघर्ष संघाला जर करिश्मा चषक 2024 या क्रिकेट मालिकेमध्ये एक दिवसीय रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल ना तर येणारे 19 चेंडू आणि 79 धावांची गरज यावेळेस संघर्ष या संघाला. गोलंदाज राहुल तयार समोर फलंदाज तेजस नारायणवर. या दरम्यान तेजसचा एक जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू गेला तो सीमेच्या बाहेर षटकाराने आपलं खातं खुलं केलंय आणि या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 14च्या घरामध्ये. मी म्हणेल जी भागीदारी झाली होती पहिल्या या डावामध्ये संतोष मदने आणि प्रभात अंबोरची त्या प्रकारची भागीदारी मात्र कुठेतरी होणं गरजेचं आहे ते संघर्ष या संघाला. कारण मी म्हणेल ती धमक ती कुवक आहे. फलंदाज तेजस आणि फलंदाज दादा भोईर यांच्यामधून आपण ज्या वेळेस या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ज्या वेळेस आपली भागीदारीची जेव्हा चर्चा होते ना त्यावेळेस मात्र एक नाव एक भागीदारी मात्र आपल्या सर्वांना आठवते ती म्हणजेच हनुमंत चौधर आणि दादा भोईर यांची 102 धावांची ती भागीदारी होती. नक्कीच मी म्हणेल ती भागीदारीचा रेकॉर्ड आजपर्यंत मात्र देखील तसाच अबाधित आहे. कोणत्याही संघाने किंवा कोणत्याही दोन खेळाडूंनी तो रेकॉर्ड मात्र अजून देखील तोडला नाहीये. परंतु तो क्षण होता तो भूतकाळ होता. परंतु यावेळेस दादा भोईरला ती खेळी आठवावी लागेल तो क्षण आठवावी लागेल. गोलंदाज साकिब समोरे तडकेबंद विस्फोटक फलंदाज दादा भोईर. दादा भोईरचा हा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा पण चेंडू बॅटचा पट्ट्यात येत नाही राईट स्लॉट येत नाहीये. थेट फेकी करण्याचा प्रयत्न होता मात्र फेकी चुकते. अतिरिक्त एक धाव आता मात्र मिळते. या 2 धाव समीकरण मात्र 2ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 16च्या घरामध्ये. पंचांचा इशारा येत नाही म्हणजेच लेगबाजच्या माध्यमातून या दरम्यान बघा अकोटपे चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र घणागतीच फटका पाहायला मिळतोय प्रहार पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आम्ही म्हणेल आमचे गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांचं स्वागत दादा भोईरने मात्र 6 धावांनी केले. या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढते. 22 या धावसंख्येवरती खेळतोय तो संघर्ष स्पोर्ट क्लब हा संघ. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 16 चेंडू आणि 65 धावांची गरज. प्रवीण सर मी म्हणेल ज्यावेळेस जी भागीदारी झाली होती पहिल्या सत्रामध्ये संतोष मदने आणि फलंदाज प्रभात अंबोरजी त्या प्रकारची भागीदारी जर झाली ना तर मी म्हणेल संघर्ष संघ हा सामना इथून देखील जिंकू शकतो. यावेळेसचा चेंडू होता बघा टप्पापर्यंत कसा आत येणार चेंडू होता. यावेळेस दादा भोईरने ओळखलं या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये. चेंडूवर मात्र सन्मान दिला गेला. चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं आपल्यापर्यंत येऊन देऊन गेलं आणि कव्हर पॉइंट ला मात्र एक धाव आता मात्र मध्ये कृपया चेंडू पुरवायचा आहे. एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या आहे ती 23च्या घरामध्ये. स्क्वेअर लेग अंपायर मामूल आपण चेंडू द्यायचा आहे आपल्या हातातला.
षटक क्रमांक 2 हाताळतोय गोलंदाज साकिब. नक्कीच मी म्हणेल की या षटकात 3 चेंडू झालेले आहेत. समोर आहे फलंदाज तेजस नारायणवर. आपण तेजसच्या बॅटमधून एक हेलिकॉप्टर उडताना पाहिलं होतं. या दरम्यान आकुटपा चेंडू होता. चेंडूला मात्र ब्रश करतो. चेंडू जातोय तर थर्ड मॅचच्या दिशेने आणि ज्या प्रकारे फलंदाज सतीश थोरात बाद झाला त्याच प्रकारच्या खेळी करून फलंदाज तेजस नारायणवर देखील बॅक टू द पॅव्हिलियन. 23 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा मोठा झटका संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. फलंदाज तेजस 6 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज राहुल चक्रवर्तीला आपण पाहू शकता इन ॲट नंबर 4 वरती. फलंदाज राहुलने आता मात्र नक्कीच मी म्हणेल की शफल केले गेलेले 1 धाव आता मात्र मिळते. 24 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला अंकित होताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 63 धावांची गरज यावेळेस संघर्ष संघाला हा सामना या दरम्यान चेंडूला मात्र खरून गाडी चेंडू जातोय तर आपल्या ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची 1 धाव होते पूर्ण होते. दुसरी धावाचा प्रयत्न 2 धावा देखील मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावे समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 26च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 61 धावांची गरज. मी म्हणेल नक्कीच म्हणेल प्रवीण सर की जर आता मात्र कुठेतरी गिअर चेंज करावं लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजाला मात्र एक्सलेटरवरती पाय द्यावा लागेल. जर 12 चेंडू आणि 61 धावांची खेळी जर हे जी मॅरेथॉन जी इनिंग आहे ती जर खेळायची असेल आणि नक्कीच आपलं अस्तित्व करिश्मा स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या आयोजित या एकदिवसीय रबर बॉल स्पर्धेमध्ये जर ठेवायचं असेल ना तर मग मात्र खेळावं लागणार आहे. तर नक्कीच मी म्हणेल की या सामन्यांचं पुढील धावतं वर्णन मी म्हणेल साठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती आजच्या दिवसात पहिल्यांदाच आमचे गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांना. धन्यवाद योगेश. आणि पुन्हा एक वर या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूयात उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं. कारण 12 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर आक्रमक फलंदाजी आणि एक जबरदस्त भागीदारी या मैदानावरती पाहायला मिळाली. प्रभात अंबोरे असेल, संतोष मदेने असतील, ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये हे दोनही खेळाडू सध्याच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेच कारण आहे संघर्ष या संघावरती जर का तुम्हाला दबाव बनवायचा असेल ना तर तो प्राथमिक दबाव तुम्हाला बनवणं गरजेचं होतं. आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 85 धावा जमवत 86 धावा जमवत 87 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करताना मात्र भल्या भल्या संघाची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ती दमछाक संघर्ष संघाची मग सतीश थोरातचं बाद होणं, त्यापाठोपाठ तेजस नारायणवरनं देखील तंबूचा रस्ता पकडणं संघर्ष संघाच्या अडचणी. परंतु एक तारणहार अजूनही मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं एकाकी झुंज देत असताना पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 37. थोडीशी लढवय्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. दादा भोईर ज्यानं मागील स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला होता. या सामन्याचा जर विचार केला तर दादा भोईर कडून अपेक्षा जरूर मोठ्या आहेत, परंतु लक्ष थोडंसं कठीण आहे. याही वेळेला बॅटच्या आउटर एज घे चेंडू थर्ड बाय रिझनमधून ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक अविनाश चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र संधी मिळते. धावा एकवटल्या जात आहेत. 3 धावा. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं 40 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 47 धावांची गरज. 8ही चेंडू षटकारामध्ये परावर्तित करावे लागतील जर का या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करायचं असेल. परंतु संतोष मदने तितकी सोपी गोष्ट नाही आहे. या गोलंदाजाविरुद्ध एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. एकूणच धावसंख्या सिंगलनं आता मात्र जाऊन पोहोचले 2 गडी बाद 41. दादा भोईर पिवडीन या अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीची धमक दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस बॅटीचा आय थिंक लीडिंग एज आणि या क्षेत्रामध्ये बाद होणारा दादा भोईर हा 3रा फलंदाज ठरतो.
कारण सतीश थोरात देखील बिहाइंड द विकेट, तेजस नारणवार देखील बिहाइंड द विकेट आणि यावेळेला दादा भोईरची विकेट देखील आपल्याला यष्टीरक्षकाच्या मागे उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज गमावलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जवळपास 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, 41 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 45 धावांची गरज. अजित नाळे न्यू बॅटर. पण राहुलनं पहिलं षटक हाताळलं, ज्यानं एकूण 14 धावा खर्च केल्या. साकिबनं दुसरं षटक हाताळलं, कमालीचं षटक राहिलं. कदाचित या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न संघर्ष संघाकडून होत असताना मात्र एक महत्त्वाची विकेट गमावली. तेजस नारणवर त्या षटकामध्ये बाद झाला. त्या अगोदर राहुलनं सर्वाधिक महत्त्वाची विकेट अर्थातच सतीश थोरातची विकेट घेतली आणि त्यानंतर याही षटकामध्ये एकूणच जर पाहिलं तर संतोष मध्येनं एक फलंदाज बाद केला, दादा भोईर सारखा, आणि न्यू बॅटर यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, कलात्मकता या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळाली, परंतु एलिव्हेशन नाही आहे आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना जरूर सामन्यामध्ये पिछाडीवर आपल्याला संघर्ष संघ पाहायला मिळतोय, परंतु नावाप्रमाणे संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी डिपार्टमेंट जी आहे संघर्ष संघाची ही नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर धावा डिफेंड करू शकला नाही आहे. इथे देखील संधी होती. प्रज्ञेश आय थिंक थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहे. पण राहुल एखादा चमत्कारच आता संघर्ष संघाला या सामन्यामध्ये नक्कीच विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. परंतु इथे मात्र ज्या कॉन्फिडेंटली स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती अशा प्रकारचे फटके हे तुम्हाला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास देऊन जातील. जरूर या सामन्यामध्ये गमावण्यासारखं आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, परंतु अशा प्रकारचे फटके हे नक्कीच तुमचा आत्मविश्वास बळावणारे फटके असतील. आणि राहुलचा जर विचार केला तर त्याच्या भात्यामध्ये असे फटके जरूर आहेत, परंतु वेळ निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे फटके हे तुम्हाला फारसे लाभदायक ठरत नाहीत. म्हणून अजित नाळेला अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये प्रमोट करणं गरजेचं होतं, कारण हाही खेळाडू असा आहे की या फॉर्मॅटमध्ये कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे, उल्लेखनीय राहिली आहे, कमालीची राहिली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पण प्रत्येक षटकारासाठी आता 200 रुपये. मला वाटतं पहिली संधी गमावली आहे अजित नाळेनं आणि हे पारितोषिक मात्र दिलं जाईल ते SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदयदादा पवार यांच्याकडून. पण अजितला आणखीन एक संधी आहे, कारण या षटकातील शेवटचा चेंडू आहे. षटकार आला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अविनाश तिसरा झेल या ठिकाणी कंप्लीट करतो या सामन्यातला. आणि याचबरोबर रॉयल संघानं मात्र हा सामना सहज विजय संपादित केलाय. पहिला विजय या स्पर्धेतील आपला नोंदवलाय आणि संघर्ष संघाला मात्र पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागतं. या स्पर्धेला निरोप द्यावा लागतोय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि विनंती असेल की आपले 2 खेळाडू पंच म्हणून आपण पाठवून द्यायचेत. रॉयल संघ जो विजेता संघ आहे आणि त्याचबरोबर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि नो डाऊट ज्याच्या बॅटमधून पहिल्याच सामन्यामध्ये आली अर्धशतकीय